श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा व आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होवो. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी छान अशा कमेंट केलेल्या आहेत, त्या सर्व कमेंट वाचल्या जातात. गवारची भाजी आपली झालेली आहे. चपात्यांचं पीठ पण मळलेलं आहे. आता लगेच चपात्या करून घेते. एका साईडला अंडे पण उकळायला टाकलेले आहे, ते पण झाले असणार आहे. बघू आपण. अजून ते झालेले नाही का, तर त्याचा लाईट बंद होतो. हे बघा, इथं जो हा लाईट आहे त्यातलं पाणी आटलं की तो लाईट बंद होतं, तेव्हा समजायचं की आपले अंडे उकळून झालेली आहे. बॉईल करायला टाकलेली आहे मी. त्यामध्ये पाणी टाकायचं, अंडी ठेवायची आणि बटन चालू करून द्यायचं. चला, चपात्या करायच्या आहे मला. चपात्या करून घेतो. पीठ पण मळून झालेलं आहे. ताव्यावरती मी मीठ टाकलेलं आहे. गप ग बाई, आत्ता 9:30 वाजलेले आहे. आमच्या म्याऊला कालपासून खाऊ संपलेला होता तिचा, त्यामुळे तिचा खाऊ पण बोलवला. त्यामुळे आता ती वरडायला लागली. तिला खाऊ दिला. तुमच्या दादांचा डबा पण झालेला आहे. दादा पण गेले. किचन वाट्यावर कुकर लावलेला आहे. कुकर पण झालेला आहे. वरणाला फोडणी देणार आहे. गवारची भाजी, अंडी पण उकळून घेतली. एक अंडा आमच्या म्याऊला दिलं का, तर तिला भूक लागलेली होती. पण तिने काय केलं, जे पिवळं असतं का ते खाल्लं आणि जे व्हाईट कलरमध्ये असतं ते तसंच ठेवलेलं आहे. बघा, असली हुशार म्याऊ आहे ती. तिला नुसतं चांगलं चांगलं खायला पाहिजे. चला, असो. किचन ओट्यावर थोडासा कपडा मारून घेतलेला आहे. बेसिनमध्ये भांडी जमा केली. वरणाला फोडणी नंतर देणार आहे का, तर लगेच दिली तर गार होऊन जाईल. का तर आत्ता फक्त 9:15 वाजलेले आहे. चला, आपले गोदाड्या पडलेल्या आहेत, आपण उचलून घ्यायच्या आहे. लाईट गेली. लाईट तर अशी 4 वाजता पण गेलेली होती. लवकर उठायचे होते पण लाईटच नव्हते. एवढ्या सकाळी उठून किचनमध्ये अंधार असतो, त्यामुळे परत झोपून घेतलं. हे बघा, पिठाचं लागलेलं आहे. लक्षातच नाही माझ्या. डस्टबिन बाहेर ठेवायला गेले होते, त्यामुळे पिठाचा हात असेल तर तो लागला. असो, घाई गडबडीमध्ये असं सर्वांच्या सोबत होत असेल. माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा होतं, कारण सकाळची खूप घाई असते. कचऱ्यावाला पण येऊन, म्हणजे कचऱ्यावाला आला की मला त्याचा आवाज येतो. वरून कचरा खाली घेत येतो, त्यामुळे मी लगेच कचऱ्याचा डस्टबिन बाहेर ठेवते. तसा तर मी आंघोळीच्या आधीच ठेवते. पण काय होतं, जे काही खरगटं असतं, म्हणजे आपण स्वयंपाक करताना कांदा, लसूण, मिरच्या, भाजीचं काहीतरी निघतंच, त्यामुळे मी आता तो लवकर ठेवत नाही. ते सर्व भाजीची तयारी करून जे काही भाजीचं निघलेलं असतं डस्टबिनमध्ये टाकायचं, ते टाकते आणि त्याच्यानंतर डस्टबिन बाहेर ठेवते. म्हणजे कसं, एकदाचा बाहेर ठेवला की टेन्शन राहत नाही. नाहीतर स्वयंपाक करता करता असं मला जावं लागतं. आज तसंच झालं. मी डस्टबिन बाहेर ठेवला नाही आणि लगेच चपात्या करायला लागले आणि मला आला त्याचा आवाज. त्यामुळे मी चपात्या करता करता बाहेर डस्टबिन ठेवला आणि परत हात धुवून चपात्या करून घेतल्या. आता परत चपात्या करायच्या नाही. आज सर्व चपात्या करून घेतलेल्या आहे. फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे. चला, असो. आज मंगळवार आहे पण देवाला फुलं नाही, त्यामुळे आता देवघरामध्ये फुलं नाही वाहणार, म्हणजे देवांना फुलं नाही वाहणार. तशीच पूजा करून घेणार आहे. पहिले आथरून उचलते, झाडू मारते आणि त्यानंतर पूजा करते. राहिलेली कामं आपली दिवसभर होत राहतील. खूप सारं पाणी घेतलेलं आहे मी पोछामध्ये, का तर जी काही बारीक धूळ केस असतात ते सर्व निघून येतात. परत एकदा पिळणार आहे याला मॅपमध्ये आणि परत पुसून घेणार आहे. त्यामुळे आपल्या फरशा खूप छान आणि स्वच्छ अशा निघून येतात. म्हणजे कुठं काही केस असतात, धूळ असते, सर्व त्याला चिपकून निघून येणार आहे. झाडू मारलेला आहे तरी पण केस कुठं ना कुठं राहतातच. सर्व केस पोछ्यासोबत बघा इथं कसे जमा झालेले आहे एका जागेवर. कुकर पण आपला गाळ झालेला आहे. लाईट गेलेली होती, लाईट आलेली आहे. किचन मी पहिले पुसून घेतलेलं आहे. का तर किचन पहिले पुसायचं असतो, घाण पाण्याने किचन पुसायचं नाही असं म्हणतात. त्यामुळे किचन पहिले पुसून घेते, त्यानंतर बेडरूम आणि हॉल.
फॅन चालू करते म्हणजे पटकन सोपून येईल पुसून झालं की. मी आपापला फुटलेला आहे त्यामुळे मी बाथरूममध्ये ठेवते. का तर जे काही पाणी त्यातून गळतं ते बाथरूममध्ये गळी. आतमध्ये जर घेतला तर सगळ्या घरात पाणी होतं. एवढे केस तरी कुठून निघतात काही कळतच नाही. असे केस निघतात त्यामुळे मी केस धुतल्यावर लवकर केस सोडत नाही. सर्व काम झाल्याशिवाय लवकर जर केस सोडले तर पूर्ण केस खाली गळतात आणि ते केस निघालेले मला अजिबात आवडत नाही. धुतल्यानंतर तर केस खूप गळतात, तसे तरी रोज कमी गळतात, पण ज्या वेळेस आपण केस धुतो त्यावेळेस खूप केस गळतात असं मला तरी वाटतं. माझे तर गळतात. आपण जे तेल बनवलेलं होतं ते तेल पण संपलेलं आहे. ते तेल पण करायचे आहे, पण आता सध्या जास्वंदीला आपल्या फुलं नाही आणि कळ्या पण नाही, त्यामुळे पानच टाकणार आहे. पण बघू आता केव्हा वेळ मिळतो तेल करायला. आता जे आपलं वरण आहे त्याला फोडणी देऊन घेते. हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर एवढं फोडणीला घालणार आहे. कोथिंबीरचं पडलेलं आहे ते पण काढून घेते. कढई तापायला ठेवते. कढई आपली तापते तोपर्यंत वरणाला लोणवून घेते, मिरची कट करून घेते आणि फोडणी देते. म्हणजे कढई पण बारीक गॅसवरती छान तापलं जाईल आणि आपलं इकडं काम पण होईल. छान शिजलेली आहे डाळ. केव्हा केव्हा काय होतं, डाळ अजिबात शिजत नाही. जर डाळ शिजली नाही तर त्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा जो सोडा असतो तो घालायचा. हे तर सर्वांना माहिती असेल. बऱ्याच वेळा काय होतं, डाळ शिजत नाही. मिरची पण कट करून घेते. सकाळी अंडी उकळली पण कोणीच खाल्ली नाही, फक्त एक अंड त्यातलं मी आऊला दिलेलं आहे. बाकी 3 जी अंडी आहे ती तशीच आहे. मिरची पण छान परतल्या गेलेली आहे, म्हणजे छान तेलामध्ये झालेली आहे ती. आता टाकूया टोमॅटो, हिंग, आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं पाणी ओतायचं. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, दोन मिनिटासाठी गॅस थोडा मोठा केलेला आहे. 2 मिनिटानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती वरणाला छान उकळी आणून घ्यायची. मला अशी उकळी आणून घ्यायचं म्हणलं की माझ्या आजीची किंवा आईची आठवण येते. गद गद गदका आला वरणाला किंवा भाजीला, अशा त्या म्हणायच्या. बारीक गॅसवरती मी वरण ठेवलेलं आहे. लगेच चॉपर आणि चाकू 2 ठेवला, का तर आपल्या बेसिनमध्ये भांडे नाही आहे. ते जर 2 भांडे मी तसेच ठेवले तर त्याच्यासोबत अजून भांडे पडतील आणि भांड्यांचा ढीग भरून भांडे जमा होतील. लगेच कपडा मारून घेते म्हणजे किचन आपलं स्वच्छ राहील. तसं तर मी स्वच्छ केलेलं आहे, तरी पण असं शेवट जर कशाला फोडणी दिली तर लगेच वरच्यावर मी कपडा मारून घेते. त्यामुळे किचन वाटा आपला स्वच्छ राहतो आणि शेगडीवरती पण तेलाचे डाग वगैरे काही दिसून येत नाही. वरणाला आपल्या छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करते
दुसऱ्या भांड्यामध्ये कढईमधून वरण काढून घेते. ही कढई आता अशीच ठेवणार आहे का तर अजून जेवायचे आपले ताटं पडतील. सागरला आणि मला जेवायचे आहे त्यामुळे मी ते तसंच ठेवते. याच्यावरती झाकण ठेवते. हा चमचा पण मी असाच ठेवणार आहे. विठ्ठल भरवा तो हा माधव भरव सर्व सुखाचे आगर बाप महादेवीवर तो हा विठ्ठल भरव तो हा माधव भरव सुंदरते वेटेवरी करकटेवरी ठेवून या तुळश्या रगळा कासे पितांबर आवडे निरंतर वैरी ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुखावरी. काय माझा एक फोटो सचिन सौरभ पॉपकॉर्न केले मी. हां चल बाबा भाकर करायची मला. अजून चपात्या केल्या तुम्हाला ताव्यावर करून बघितले मी पहिले. चला मंदिरातून आरती करून आले. त्याच्यानंतर मी लागलेली होती स्वयंपाकाला. एका बाजूला दूध तापायला ठेवलं, मुलांसाठी चपात्या करून ठेवल्या आणि त्याच ताव्यावरती मी स्वीटकॉर्न आणले होते. त्याचे पॉपकॉर्न केलेले आहे. कढईमध्ये वतून घेतले का तर ताव्यावरती खूप फुटायला लागले होते ते, त्यामुळे मी कढईत वतले परत. आता त्याच ताव्यावरती भाकर करून घेते का तर भाकर पण करायची आहे ज्वारीची. दुपारचा वरण भात आहे. मसूरच्या डाळीची आमटी अशी मी भाजी बनवणार आहे का तर ती लगेच 5 मिनिटामध्ये होती, त्यामुळे ती गरम गरम नंतर टाकून घेते. पहिले भाकर करून घेते. आणि हे बघा किती छान झालेले आहे. पण असं घरच्या घरी करू शकतो विकत आणण्यापेक्षा. खूप दिवसाचे आणलेले होते ते, पण मला आठवणच राहत नाही करायची. आत्ता मी डाळ शोधायला गेले तर मला ते दिसले, लगेच मी ते ताव्यावरती टाकले आणि छान असे फुटलेले पण आहे. माझी आजी म्हणजे माझी आजी ज्या वेळेस यायची त्यावेळेस आम्हाला असा खाऊ घेऊन यायची. मला असं ते दिसले ना कुठं तरीसुद्धा आजीची आठवण येते. आणि आम्ही जर पिक्चर बघायला कुठं गेलो तर असं घेऊन खात होतो. खूप छान लागतात आणि मला आवडतात ते लहान बाळावानी खायला.